शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रोहित पवार यांच्या आंदोलनाला रायगडमधून जोरदार पाठिंबा। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या मोजे चिवे गावात जमीन फेरफार नोंदीवरून एक मोठा वाद समोर आलाय। संबंधित खातेदार व शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न बजावता जमिनीची आकारफोड मंजूर केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या अन्यायाविरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी थेट सुधागड पालीच्या तहसीलदारांकडे लेखी हरकत अर्ज दाखल केला असून महसूल प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार मोजे चिवे येथील सर्वे क्रमांक 3 मधील जमीन ही अर्जदार राकेश रामचंद्र ठाकूर आणि इतर ग्रामस्थ शेतकऱ्यांची वडिलोपार्जित मालकीची आहे। पिढ्यानपिढ्या या जमिनीवर त्यांचाच प्रत्यक्ष ताबा कब्जा असून प्रत्येकाचे स्वतंत्र 7/12 उतारेही अस्तित्वात आहेत। परंतु अर्जदार गजानन उत्तमराव माटे यांनी महसूल कार्यालयात RTS अर्ज दाखल करून या जमिनीच्या आकारफोडीत बदल घडवून आणला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या अर्जाचा आधार घेत पेडली गावचे मंडळ अधिकारी यांनी 4/6/2026 रोजी फेरफार क्रमांक 1830 ची नोंद तातडीने मंजूर केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदर जमिनीची आकारफोड करताना किंवा फेरफार नोंद मंजूर करताना महसूल विभागाकडून मूळ जमीनधारकांना अथवा कोणत्याही हितसंबंधियांना साधी नोटीस बजावण्यात आली नाही की कोणतीही माहिती दिली गेली नाही। नियमानुसार अशा प्रक्रियेत सर्व संबंधित पक्षांना ऐकून घेणे बंधनकारक असते। त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत संशयास्पद आणि नियमबाह्य पद्धतीने राबवली गेला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। या प्रकरणामुळे सुधागड तालुक्यातील महसूल विभागाच्या पारदर्शकतेवर आणि कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता या गंभीर तक्रारीवर तहसीलदार नेमकी काय भूमिका घेतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे संपूर्ण चिवे परिसरासह तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। आमचा 7/12 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आमचा 7/12 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आमचा 7/12 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। सर, काय नाव आपलं? आणि आज एकूणच आपण बघतोय की चिवे विभागातले जे शेतकरी आहेत संतप्त झालेले आहेत आणि तहसीलदारांकडे एक आपल्या मागणीचं निवेदन दिलंय। काय नेमकी सर अन्याय झालेला आहे तुमच्यावर? काय भावना आहे तुमची? नाव काय आपलं? मी मौजे चिवे गावचा रहिवासी श्री हनुमान ससर। मी आज तहसीलदारांकडे निवेदन द्यायला आलोय की आमच्या जमिनी 1955 ची आकारफोड असं सांगून आमच्या जमिनीचे 7/12 परस्पर बदलले गेलेले आहेत। आमच्या जमिनीवरचा आमचा जो आकार आहे, क्षेत्र आहे, ते क्षेत्र परस्पर बदलून आता उदाहरणार्थ माझं क्षेत्र 8 गुंठ होतं, 8 गुंठ्याचं 5 गुंठ केलंय, दुसरं 12 गुंठ होतं, 12 गुंठ्याचं 8 गुंठ, असे अनेक शेतकऱ्यांचे परस्पर 7/12 बदलले गेलेले आहेत। काही शेतकऱ्यांच्या नावावर 7/12च राहिला नाही, सगळं पूर्णपणे त्याचं क्षेत्र पूर्ण दुसऱ्यांच्या नावावर हे करणारे गजानन मांटे म्हणून आहेत आमच्याकडे। जॉयविला म्हणून एक प्रोजेक्ट आहे आमच्या चिवे मौजे चिवे हद्दीमध्ये आलेला आहे। हे तहसीलदार, माननीय तहसीलदार, माननीय मंडळ अधिकारी आणि माननीय भूमी अभिलेख अधिकारी या लोकांना हाताशी धरून या जॉयविला या मालकाने अशा प्रकारचा हा प्रकार चालवला आहे, कारण त्याच्या प्रोजेक्टला फायदा व्हावा म्हणून। आणि त्यामुळे आम्ही सर्व संतप्त चिवे गावचे ग्रामस्थ आमच्या जमिनी आम्ही आता देशोधडीला लागलेले आहोत। आमच्या जमीन पिकत्या जमिनी ज्या आमच्या हातात हिसकावून घेतल्या जात आहेत आणि यासाठी आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे। आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदारांकडे मागणं मांडण्यासाठी, धरणं धरण्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे की आमच्या जमिनी जशा आहेत पूर्वीच्या, आम्ही वाडवडिलांपासून आमच्या जमिनी आम्हाला मिळाल्या आहेत, या जमिनी वडिलोपार्जित जमिनी आहेत, कुल कायद्याने मिळालेल्या जमिनी आहेत, या अशा परस्पर कसं काय आमच्याकडनं हिसकावून घेऊ शकतात? तर या संदर्भामध्ये जो काही प्रकरण आहे तो तत्काळ थांबलं पाहिजे आणि आमचे मूळचे जे 7/12 आहेत तसेच राहिले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। दादा, काय नाव आपलं आणि काय मागणी आहे? एकूणच आपण पाली तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे, काय सांगा? मी राकेश रामचंद्र ठाकूर, मुक्काम पोस्ट चिवे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड। माझं असं म्हणणं आहे की
हा शेतकऱ्यांवर आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरोधात आज आम्ही इथे उतरलेलो आहोत. तहसीलदारांना आम्ही एक पत्राद्वारे निवेदन दिलेलं आहे आणि 1955 साली झालेली आकारफोड आणि ह्या आकारफोडीच्या नंतर आज 71 वर्षांनी शासनाने दिलेला एखाद्या व्यक्तीला ही हे आपली अंमलची हे तरतूद म्हणजे आमच्या सातबाऱ्यांवरती अंमल झाला नव्हता, आकारफोड झालेली आणि 71 वर्षानंतर आज आमचे सातबाऱ्यांचे सर्वे नंबर हे वेगवेगळे झालेले आहेत. आज मला माझ्या कामासाठी गरज लागली असताना मी माझा सातबारा काढायला गेलो तर माझा 3/35 जो सातबारा आहे तो माझ्या नावानेच निघे नाही. म्हणून या विषयाची मी चौकशी केली असता तो सर्वे नंबर माझा दुसरा सर्वे नंबर मला मिळाला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीची सर्व तपास लागलेला आहे. काय आपली पुढची भूमिका असणार आहे शेतकऱ्यांची? आमची शेतकऱ्यांची एवढीच भूमिका आहे, ज्या आमच्या वडिलोपार्जित जागा जमिनी आहेत त्या आमचे सर्वे नंबर आहेत. आमच्या वडिलांनी आज जवळ 70-80 वर्ष ज्या जमिनी कसलेल्या आहेत ह्या जमिनीचे सर्वे नंबर आणि ह्या जमिनी ह्या आमच्या हक्काच्या आहेत आणि त्याच राहाव्या आणि तेच सर्वे नंबर राहावे ही माझी एक शेतकरी म्हणून शासनाला एक नम्र विनंती आहे.